नमस्कार मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत SP ॲग्रो ऑनियन ट्रान्सप्लांटिंग मशीनचा। कांदा लावणीसाठी हे मशीन आहे। SP ॲग्रोने हे मशीन तयार केलेलं आहे मित्रांनो। ऑनियन ट्रान्सप्लांटिंगसाठी भारतातील पहिलं पेटेंट मिळवलेलं हे मशीन आहे मित्रांनो। या मशीनचं पेटेंट आहे ना यांच्याकडेच आहे, SP ॲग्रोकडे। ही जी कंपनी आहे मित्रांनो ही महाराष्ट्रामधली कंपनी आहे, राहुरी तालुक्यामध्ये यांची कंपनी आहे मित्रांनो। आता थोडं मशीनच्या टेक्निकल सिस्टीमबद्दल बोलूया। हे जे यंत्र दिसत आहे तुम्हाला हे बेड सिस्टीमसाठी आहे, बेड पद्धतीसाठी। आता तुम्ही याच्यामध्ये बदलसुद्धा करू शकता। आता ही बेड पद्धत आहे, आपण चेंजसुद्धा करू शकतो, वाफा पद्धत। याच्यामध्ये आपण वाफा सिस्टीमसुद्धा करू शकतो। तुम्हाला जशी पद्धत अवलंबायची आहे तशी तुम्ही करू शकता। आता तुम्ही याचे सीट बघू शकता। याच्यामध्ये ना मॉडेल आहेत 4, 5, 6 आणि 8 एवढे मॉडेल यामध्ये भेटतात मित्रांनो। आणि आता तुम्ही हे बघू शकता, हे कप दिलेले आहेत। हा पूर्णपणे याचा ट्रे आहे मित्रांनो, हे बघून घ्या तुम्ही। ही कप आहे आणि ही ट्रे, याच्यामध्ये आपल्याला रोप टाकण्याचं काम करायचं आहे। मध्ये आपण रोप ठेवू शकतो ट्रेमध्ये। आता हे जे बघत आहे मित्रांनो हे स्टोरेज ट्रे आहेत, तुम्ही बघू शकता। हे 2 रॅक सिस्टीम दिलेले आहेत, एक खाली आणि एक वर आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपण कॅरेट ठेवू शकतो आणि रोपसुद्धा ठेवू शकतो। आता तुम्ही कप आणि ट्रेची सिस्टीम बघा, ह्या अशा प्रकारे आहे। जसं जसं ट्रॅक्टर पुढे जाईल तसं हे जे आहे ना हे गोल फिरणार आहे कप आणि ट्रे। आपल्याला कपामध्ये रोप टाकण्याचं काम करायचं आहे, मध्ये आपण रोप ठेवू शकतो ट्रेमध्ये। हे बरोबर ऑटोमॅटिकली जमिनीत लावण्याचं काम करतं मित्रांनो। तुम्ही या मशीनची ऑपरेटिंग सिस्टीम बघू शकता, अशा प्रकारे दिलेली आहे। ही एक प्रकारची चोच आहे मित्रांनो, वरून रोप घेते आणि खाली जमिनीत लावण्याचं काम करते। पलीकडल्या साईडनं एक टायर आणि अलीकडल्या साईडनं एक टायर या मशीनला आहे मित्रांनो। पूर्णपणे मेकॅनिकल सिस्टीम आहे, याच्यामध्ये कुठलाही हायड्रोलिक पंप वापरला गेलेला नाही आहे। PTO ऑपरेटर हे मशीन आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो पुढं याच्यामध्ये। मित्रांनो हे बघून घ्या, PTO ऑपरेटेड सिस्टीम। PTOची शॉप दिसत आहे तुम्हाला। आणि हे जे मशीन आहे ना हे PTO सिस्टीमवरच ऑपरेट होतं। याच्यामध्ये कुठलाही हायड्रोलिक सिस्टीम वगैरे काही नाही। ट्रॅक्टरमध्ये समजा हायड्रोलिक DC वॉल पाहिजे असं तसं काही नाही, हे पूर्णपणे PTO ऑपरेटेड आहे मित्रांनो। आता थोडंसं ट्रॅक्टरबद्दल बोलूया, म्हणजे ट्रॅक्टरच्या गिअरबद्दल। कुठला गिअर आहे ट्रॅक्टरला पाहिजे, स्पेशल जो गिअर असतो मित्रांनो ट्रॅक्टर म्हणजे तो म्हणजे क्रीपर गिअर। ज्या ट्रॅक्टरमध्ये क्रीपर गिअर आहे ना त्याच ट्रॅक्टरमध्ये हे मशीन चालणार। आता असं नाही की चालणार नाही, त्याचं कारण तुम्हाला सांगतो। आता हे जे मशीन आहे मित्रांनो हे कमीत कमी स्पीडवर चालणार मशीन आहे। म्हणजे ट्रॅक्टरमध्ये ना आयडियल RPM पाहिजे 600 आणि ट्रॅक्टरमध्ये गिअर पाहिजे क्रीपर गिअर। हाय लो मीडियममध्ये चालणार नाही। त्याचं कारण कसं, आपण त्या लेबर पण पाहिजे मित्रांनो तसं काम करणार। चालेल पण तेवढं फास्ट आपल्याला काम झालं पाहिजे। त्याच्यामुळं कमीत कमी स्पीड म्हणजे हा ट्रॅक्टरला आहे क्रीपर गिअर सिस्टीममध्ये कमीत कमी स्पीड असतो क्रीपर गिअरला। त्याच्यामुळे हे सक्सेसफुल आहे मित्रांनो क्रीपर गिअरमध्ये। आता आपण थोडंसं जमिनीबद्दल बोलूया मित्रांनो। या मशीनला आहे ना वापशावरली जमीन पाहिजे, म्हणजे जास्त वालावा नको आहे जमिनीमध्ये, वापशावरला याला रान पाहिजे। रोपाबद्दल थोडंसं सांगतो तुम्हाला। याच्यामध्ये ना 45 ते 50 दिवसाचं रोप परफेक्ट आहे मशीनसाठी। आता थोडंसं कंपनीबद्दल बोलूया। या मशीनचे जे ओनर आहेत, म्हणजे कंपनीचे जे ओनर आहेत ना ते शेतकरीच आहे मित्रांनो। 2015 पासून त्यांनी या मशीनवर काम सुरू केलं। 4 ते 5 वर्ष मशीन R&D मध्ये होतं, नंतर डेमो झाले यांचे। 2021 मध्ये प्रॉपर हे मशीन तयार झालेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता सक्सेसफुल आहे। बाहेरच्या राज्यात पण याला मागणी आहे मित्रांनो। कस्टमरचा सुद्धा चांगला प्रतिसाद याला भेटू राहिला। आपल्या देशातच नव्हे तर बाहेरच्या देशांमध्ये हे मशीन एक्सपोर्ट होऊ राहिलेलं आहे मित्रांनो। आता थोडंसं ट्रॅक्टरबद्दल बोलूया। ज्यांच्याकडे मिनी सेगमेंटचा ट्रॅक्टर असेल ओजस सिरीजचा, त्या ओजस सिरीजमध्ये क्रीपर गिअरची सिस्टीम आहे। मोठ्या ट्रॅक्टरमध्ये तर आहेच म्हणा, समजा तुम्हाला दुसरी कोणती कंपनी घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये आपल्याला क्रीपर गिअर पाहिजे। सध्या तरी मार्केटमध्ये महिंद्राचं ओजा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्रीपर गिअर मिळतो। समजा तुम्हाला मिनी सेगमेंटमध्ये जायचं असेल तर आणि मोठ्या सेगमेंटच्या ट्रॅक्टरमध्ये जायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं घेऊ शकता, जसं तुम्हाला क्रीपर गिअरचं ऑप्शन भेटेल तसं। याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट सांगतो तुम्हाला ट्रॅक्टरविषयी। ट्रॅक्टरमध्ये ना पुढं आपल्याला वेटची गरज राहणार आहे, कारण मागचं जे मशीन बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये आपल्याला लेबर पण बसायचं आहे आणि मशीनसुद्धा वजन आहे 600 किलोग्राम वजन आहे, प्लस लेबरचं पण वजन। त्याच्यामुळे ट्रॅक्टर पुढून उचलणारच मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा असो। त्याच्यामुळे आपल्याला पुढं वेट पाहिजे, एक समजा 150 ते 250 किलोग्रामचं वेट पाहिजे ना आपल्याला पुढं। आता जी काही माहिती माझ्याकडून राहिली असेल, तुम्हाला नाही समजलं काही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला समोर नंबर आहे तुमच्या स्क्रीनवर, याच्यावर कॉल करा आणि विचारा। तुम्हाला काही जी इन्फॉर्मेशन लागत असेल ती तुम्ही विचारू शकता त्यांना। आता जे शेतकरी नवीन जोडले गेलेले आहेत ना या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन चॅनल आहे, मराठी चॅनलला सपोर्ट करा।
व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद.